नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये. आज आपण बघणार आहोत की कॅन्डलस्टिक म्हणजे काय? कॅन्डलस्टिकचे प्रकार कोणते? कॅन्डलस्टिकचे पॅटर्न कोणते? आणि त्याचा यूज काय होतो? तुम्ही कोणताही चार्ट जर ओपन केला तर त्याच्यामध्ये इंडेक्सचा असेल किंवा एखाद्या स्टॉकचा असेल, तर तुम्हाला छोट्या-मोठ्या आकाराचे जे ग्रीन आणि रेड कलरचे बॉक्स दिसतात, त्यालाच आपण कॅन्डलस्टिक असं म्हणतो. याला कॅन्डलस्टिक कशावरून नाव पडलं, की आपल्या मेणबत्तीचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, तर मेणबत्तीच्या बॉडीप्रमाणेच या कॅन्डलस्टिकची बॉडी असते आणि मेणबत्तीला जी वात असते, त्या वातीप्रमाणे या कॅन्डलस्टिकला एका बाजूला किंवा दोघी बाजूंना वात म्हणजेच त्याला आपण विक असं म्हणतो, ती असते. या कॅन्डल्सवरून आपण एखाद्या स्टॉकने किंवा इंडेक्सने ओपन कुठे केलं, क्लोज कुठे केलं, तसेच हाय किती बनवला आणि लो किती बनवला, या गोष्टी आपण बघू शकतो. तसंच ह्या कॅन्डलस्टिकचे प्रकार कोणकोणते? कॅन्डल जर ग्रीन असेल तर त्याला आपण बुलिश कॅन्डलस्टिक म्हणतो. कॅन्डल जर रेड असेल तर त्याला आपण बेअरिश कॅन्डलस्टिक असं म्हणतो. आता या कॅन्डलस्टिकचा आपण टेक्निकल एनालिसिस करण्यासाठीही वापर करू शकतो. त्यांचे जे काही पॅटर्न्स असतात जसे की डोजी पॅटर्न असेल किंवा बुलिश, बेअरिश एन्गल्फिंग पॅटर्न असेल, तसंच हॅमर पॅटर्न असेल, या पॅटर्नचा यूज करून आपण टेक्निकल एनालिसिस करू शकतो आणि आपले जे ट्रेड असतात त्या रिलेटेड डिसिजन्स घेऊ शकतो. अशा सोप्या भाषेत तुम्हाला जर शेअर मार्केटविषयी नॉलेज हवं असेल तर स्विंग ट्रेड मराठीला नक्की फॉलो करा.